घेऊया सुपरफास्ट आढावा सिटी 60 मधून। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून नाशिकमध्ये जैन समाजाचा मोर्चा, नाशिकच्या अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा, जमिनीचा व्यवहार पूर्णपणे रद्द व्हावा या मागणीसाठी जैन समाजाचा आक्रमक पवित्रा। पुण्यातील जैन बोर्डिंग विक्री प्रकरणाविरोधात जैन समाज आक्रमक, छत्रपती संभाजीनगर शहरात मूक मोर्चा, व्यवहार पूर्णपणे रद्द व्हावा या मागणीसाठी जैन समाज रस्त्यावर। पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखलेंचा निर्णय, मात्र तरी सेल डीड रद्द होईपर्यंत जैन मुनी आंदोलनावर ठाम। जैन मुनी ट्रस्टींवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांचा इशारा, तर अण्णा हजारे आंदोलनात सहभागी होणार। जैन बोर्डिंगची जमीन गिळणारा आका मुरलीधर मोहोळ, जैन बोर्डिंग प्रकरणावर हर्षवर्धन सकपाळ यांची प्रतिक्रिया, हा व्यवहार रद्द झाला असता मात्र मोहोळांचा राजीनामा घ्या, सकपाळांची मागणी। आज वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरी, दुबार मतदार तसंच मतदार यादीतील घोटाळा याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे या मेळाव्यातून करणार। ठाकरे सेनेच्या खोटारडेपणाला लोक कंटाळेत, फेक नरेटिव्ह तयार करतायत, पण येणाऱ्या निवडणुकीत हे चालणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंचा हल्लाबोल, मेळाव्यात सांगायला ठाकरे सेनेकडे कामांची यादी नाही कारण यांची वर्ष टक्केवारीतच सरली, मी आणि माझं कुटुंब एवढंच दृष्टी असलेलं कसलं विजन मांडणार, उपाध्ये यांचा सवाल। गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता, बहीणभाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र, पंकजा मुंडेंच्या मामी सारंगी महाजनांची मुंडे भावा बहिणींवर जोरदार टीका। वैद्यनाथ कारखाना गोपीनाथ मुंडेंचा आत्मा, तो माझा आत्मा कारण मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे, वैद्यनाथ कारखान्याच्या विक्रीबाबतच्या आरोपांवर पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर। मुंबईतल्या 50 जागांवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच, मुंबईत एकत्र लढणार तरी 50 जागांवरून रस्सीखेच सुरूच, गेल्या निवडणुकीत 47 जागांवर शिवसेनेकडून भाजपचा पराभव। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निलेश राणे विरुद्ध नितेश राणे असा दोन सख्या भावात संघर्ष होणार, नितेश राणेंचा भाजपकडून आणि निलेश राणेंच्या शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याचे संकेत। धाराशिव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी भाजपची रणनीती ठरली, जिल्हा परिषदेच्या 55 जागा, 8 पंचायत समितीचे 110 सदस्य आणि 8 नगरपालिकेच्या सर्व 175 जागा स्वबळावर लढण्याचं लक्ष्य। शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाची 2 दिवस बैठक, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्याची आज बैठक, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। बच्चू कडूंचा 28 तारखेला शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपूरला ट्रॅक्टर मोर्चा, बच्चू कडू कुरळ पूर्णा या त्यांच्या निवासस्थानावरून नागपूरच्या दिशेनं रवाना। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, तर आम्ही आंदोलनात सहभागी होणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची माहिती। बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, कडूंनी फोन करून मानले हर्षवर्धन सकपाळ यांचे आभार, काँग्रेसनं दिलेल्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला, काँग्रेसनंही मोर्चात सहभागी व्हावं, कडूंचं आवाहन। कडू जे वागतायत ते वागणं चुकीचं आहे, नेहमी असं स्टंटबाजी करणं योग्य नाही, भाजप नेते परिणय फुकेंची प्रतिक्रिया, शेतकरीच कर्जमाफी होणार, नक्की होणार, फुकेंचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेला रायगडमध्ये मोठा धक्का, माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपात प्रवेश करणार, उद्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत मानेंचा बुधवारी भाजपमध्ये प्रवेश, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशाला तुर्तास ब्रेक। साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निवेदन देणार, किशोरी पेडणेकर आणि इतर उपनेत्या कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त महासंचालक निखिल गुप्ता यांना निवेदन देणार। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने फरार असताना 48 तास नेमका कुठे होता, पोलीस त्याला का पकडू शकले नाहीत, फरार होण्याआधी किंवा त्याला फरार होण्यासाठी कुणी मदत केली का, अशा अनेक प्रश्नांमुळे पोलिसांच्या भूमिकेवरती संशय।
फलटणमधील डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. जितेंद्र आव्हाड यांची पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर महिलेवर स्थानिक पोलीस आणि लोकप्रतिनिधींकडून प्रचंड दबाव. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. आपला दवाखाना योजना ठाण्यात ठप्प झाल्याचा भाजपचा आरोप. ठाण्यात आपला दवाखान्याची जागी इतर व्यवसाय सुरू केल्याचा भाजपचा आरोप. तर संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाका, अन्यथा आम्ही महापालिकेवर मोर्चा काढू. भाजपचा इशारा. अपुऱ्या कागदपत्र किंवा अन्य कारणांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारकडून पुन्हा संधी. सर्व लाभार्थ्यांना पुनर्विकासात सामावून घेण्याच्या उद्देशानं 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मोहीम घेण्यात येणार. अवैध गौण खनिज वाहतुकीत वापरलेली वाहनं जप्तीमधून मुक्त करण्याकरता दंड आकारण्याचा अधिकार तहसीलदारांना नाही. कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. तहसीलदाराचं पद उपजिल्हाधिकारी पदापेक्षा कनिष्ठ, त्यामुळे ते अशा प्रकरणात दंडाचा आदेश जारी करू शकत नाही. कोर्टाचं स्पष्टीकरण. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता. पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे पावसाची शक्यता. नाशिकच्या चांदवड देवळा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसानं हिरावला. नाशिकच्या मालेगावमध्ये मुसळधार पावसामुळे निफाड लासलगाव इथल्या भरवसा फाट्यावर रस्त्यावरचा पूल पाण्याखाली. जीव धोक्यात घालून वाहनधारक आणि नागरिकांचा पुराच्या पाण्यातून प्रवास. आणि बातम्यांसोबत बुलेटिन